ते कोयल कावाचे, ते पोपट कावाचे, हे चकली कावाचे. तर हा मंदिर परिसर, समोर मंदिर दिसतंय बघा. आता आपण मंदिरात, आणि खरंच फायदा होतो गावातनं आल्यावर. फायदा असा की गावाकडची संस्कृती पाहिली. तोटा असा कशी बनवली असेल खाली इकडे द्वारकेला जाणारी. ही तर ठीक आहे, ही छोटीशी बनून जाईल, पण इथून द्वारकेला जायला तुम्ही फक्त विचार करा, तुमच्या एरियातल्या एका. नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा राईडचा आपला चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी. आज लेट उठलो, थोडं 6:30 झाले उठायला, बट हरकत नाही. आपल्याला आज लवकर निघायचंही नव्हतं. आता आपण, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपण काल आश्रमात थांबलो आहे का, तर मला तुम्हाला इकडचा परिसर दाखवायचा आहे. तर पटकन निघूया. तर पाऊस भरपूर सुरूच आहे, थांबलेला नाही आहे. पण असो, आपल्याकडे सगळ्या गोष्टी, आता घाबरायचं कारण नाही. आणि बघा, हा परिसर सुंदर असं, भरपूर झाडं, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. इथे आल्यावरती तुम्हाला आनंद सागर मध्ये आल्याचाच अनुभव होईल, दुसरं काहीच नाही. सुपर, एकदम फुल मन शांती, पक्ष्यांचे आवाज. अरे, बंद झाले लाईट. यासाठीच मी बाहेर लवकर आलो होतो पळत, पण नशीब यार. ठीक आहे, लाईटात हे मंदिर आहे ना, वेगळंच दिसत. गेटही बंद होतं, आपल्याला फिरून जावं लागेल. हे समोर मंदिर बघा. चला, कोई बात नाही, आपल्या नशिबात जे होतं ते घडलं. पण फिरून येऊया परत. हे बघा, इकडे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शांतता. इकडे सगळे काय म्हणतात, गुरुकुलमध्ये शिकणारे मुलं आहेत, जे की लहानपणीपासून इथे शिकायला येतात. समोर गोशाळा आहे, तेही गोष्ट तुम्हाला दाखवतो. आता आपण बाईकवर जाऊया, कारण की आता जे तुम्हाला मेन दाखवायचं होतं मंदिर, त्याचे लाईट तर बंद झाले, पण समोरून दाखवणार आहे. चला, आपण पूर्ण सामान घेऊन येऊया सगळं, आणि मग थोडं फिरूया. आता आपण निघालोय गोशाळा बघायला. गोशाळा आहे इथे, ऋषिकुल विद्यालय समोर. खूप छान वाटतं या रोडवरनं चालवताना गाडी. बघा, इकडे गुजराती आणि इंग्लिश शाळा आहे आतमध्ये. तर बघा, ही संदीपनी गौशाळा, सगळ्या गीर गाई आहे. आणि यांचं वैशिष्ट्य काय, इकडच्या गोशाळेचं एक गोष्ट सांगतो. इथे एकच कलरच्या सगळ्या गाई आहे, वेगवेगळे कलर चेंजेस अशा गाई नाही आहेत, सगळ्या गाई सेम कलरच्या. तर 5:30 वाजता सकाळी यांना बाहेर सोडतात. मला पण विसरलो तेव्हा. सगळे बघा लगेच जवळ यायला लागल्यात. वा वा, जय गौ माता. सगळे उठून रेडी झालेत लगेच येण्यासाठी. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. सगळ्या लाल तर लाल, त्याच्यात दुसऱ्या कलरची एकही नाही दिसताय. आणि दूध काढलंय सकाळी सकाळी, दूध काढलंय. आणि मी ज्याची गोष्ट करत होतो ते हे श्री हरी मंदिर.
भव्य दिव्य असं हे मंदिर. मंदिर परिसर तुम्हाला आधी दाखवतो, कारण की आता वाजलेत 7:15 झाले सध्या आणि 7:30 वाजता मंदिर ओपन होतं. 7:30 वाजता आरती असते. देवाची कृपा म्हणा का माझं सौभाग्य, म्हणजे मी काल इथे थांबलो. तर मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारून झाला आणि थोडा पाऊस पण येतोय. मंदिरात एंट्री सुरू झाली आहे. चला आपण मंदिरात जाऊया. वर आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे जर जमलं तर दाखवेन, नाहीतर काय करू शकतो. शेवटी रूल्स आर रूल्स. मंदिर सुंदर. तर खूप छान असा एक्सपिरियन्स घेतला आरतीचा. सुंदर अशी काशीला जशी आरती होते ना घाटावर, तशीच आरती होती. थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे एक आवली आपल्याला सापडलेत की जे इथे मंदिराची सेवा करतात आणि सगळ्या पक्ष्यांचे आवाज त्यांना काढता येतात. थोडा पण त्यांना रिक्वेस्ट करूया. आता हा आवाज जो येतोय का तेच काढतायत, बघूया थोडा. ये मोर का आवाज है, ये टीटोएम का पक्षी है, उसका आवाज है. ये कोयल का आवाज है, ये पोपट का आवाज है, ये चकले का आवाज है, ये छोटे वाले चकले का आवाज है. वो भाई सीधे पे आवाज है. वाह, हे बघा सुंदर असं इनका कार्य है. आप कब से सीखे ये? कोरोना काल में. कोरोना काल में. अच्छा, जब अकेले यहाँ रहते थे. अच्छा, तब पक्षियों की साथ देके सीख लिया. यही मंदिर में, मंदिर प्रांगण में. कब से हो आप यहाँ पे? 17 साल. 17 साल से सेवा कर रहे हो. अरे वाह. वोडाफोन की सर्विस थी, वोडाफोन की सर्विस छोड़ दिया और बाईसी जोड़ा. अरे वाह वाह वाह. बघा, वोडाफोन मध्ये कामाला असताना देखील नंतर सर्विस सोडून दिली आणि इथे देवाच्या सेवेत लागले. तर हिरकणी रेडी होती आणि ब्रेकफास्टची वेळ पण झालेली आहे. तर चला ब्रेकफास्ट करूया आपल्या कालच्याच जागेवर, कालच्या भोजनालयामध्ये. आणि आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आता निघण्याचा प्रयत्न करूया, कारण की ऑलरेडी 8:30 झालेत. सकाळी उठून नाश्त्याला पोहा, सेब आणि चहा, 3 गोष्टी नाश्ता करूया, निघूया लवकर. सगळ्यांना परत एकदा जय श्रीराम, हर हर महादेव. 9:30 वाजलेत आपल्याला निघायला, नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी करून. चालतंय. आलो कशाला यार, थोडंफार बघितलं नाही तर मग नुसतं धावपळ करत फिरण्यात मजा नाही. आणि पुनश्च एकदा आपण इथे येऊ. खूप सुंदर, म्हणजे एक रात्र जरी इथे काढली तरी आयुष्यातले 2 दिवस वाढल्याचा अनुभव आणि आनंद आम्हाला इथे मिळाला. बुवंत गुफा के लिए कहाँ से जाना पड़ेगा? हाँ, वहाँ से पॉलिटेक्निक लेके नहीं, इसे गोलाई वाला इसके अंदर का जमुनी साइड से. ओके ओके अंकल. जाएगा तो ये रॉन्ग साइड से वनाड़ा तक जाना पड़ेगा. अच्छा, ये सीधा ही रास्ता. राणाओं से पहले एक टोकरी आएगी, वहाँ से रेलवे स्टेशन वाला रोड पे जाएगी. राणाओं से पहले धर्मपुर से जाना है. राणाओं सिमेट्री के पास. राणाओं से पहले टोकरी आएगी. घोड़ा का पुतला आएगा राणाओं से, वहाँ से सीधा
ओके अंकल, थँक्यू. जय श्री कृष्ण. आज मी हायवे सोडून मुद्दामून आतून घुसलोय जांबुवंताची गुफा पाहायला. तिकडनं आणि इकडनं सेमच वेळ लागणार आहे, पण थोडं गावाचं कल्चर बघितलं जातं आणि खरंच फायदा होतो गावातनं आल्यावर. फायदा असा की गावाकडची संस्कृती पाहिली. तोटा असा की जागोजागी पाणी साचलेलं आहे, गाडी चालवताना हळू चालवावी लागते, अंगावर पाणी उडवू नये देते. सध्या पाऊस तर थांबलेला आहे आणि पाऊस थांबलेला आहे ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हवा खूप चालू आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही ते पण मला माहिती नाही, चेक करावं लागेल. हां, हे बघा इथे लिहिलेलं आहे जांबुवंत केव्ज. ओके, $240 मीटरवर आपल्याला जांबुवंत गुफा पाहायला मिळणार आहे. बघूया काय काय आहे तिकडे आता गेल्यावरती. हा केव्स मध्ये जाण्याचा रस्ता आहे. गॉगल पकडा, अंधारात काही दिसणार नाही. आणि बघा आता इथून 1, 2, 3 हळूहळू आपण खाली उतरतोय. तर आता सुपर्ब एकदम. तर याची स्टोरी पण तुम्हाला मी सांगतो. याला म्हणतात जांबुवंताची गुफा. जांबुवंत म्हणजे प्रभू श्री रामाच्या काळातले जे भालू होते ते. तर त्यांना प्रभू श्री रामाला भेटण्याची इच्छा होती. खूप खूप छोटा रस्ता आहे. कस काय ह्या गुफा बनवल्या असतील, बापरे. खूप खाली खाली चाललोय आपण. हां, तर त्यांना जेव्हा रामांनी, भगवान प्रभू श्रीरामांनी अवतार त्यांचा संपुष्टात आणला त्यावेळेस प्रभू रामांनी त्यांना वचन दिलं होतं की मी तुम्हाला कृष्ण जन्मात भेटेल. आणि त्या कृष्ण जन्मात भेटताना त्यांची भेट कशी झाली, तर त्यांची भेट झाली ती या स्थानावर, या गुफेत. तर ती कशी झाली ते तुम्हाला सांगतो. स्यामंतक नावाचा एक मणी जो होता तो जांबुवंतांना दिला होता आणि तो मणी ते देणार होते प्रभू श्री रामाची भेट झाल्यावर परत. आणि जेव्हा प्रभू श्री रामांची भेट ते करायला आले त्यावेळेस ते आले भगवान श्री कृष्णाच्या रूपात. आणि भगवान श्री कृष्ण आणि जांबुवंत यांच्यामध्ये इथे 27 दिवसांपर्यंत युद्ध चाललं. आणि या 27 दिवसाच्या युद्धानंतर भगवान गोपाळकृष्णांनी ओळखलं की हे जांबुवंत आहे. आणि जांबुवंतांनी पण ओळखलं की हे माझे प्रभू श्रीराम श्रीकृष्णांच्या रूपात आहेत. त्यानंतर तो जो मणी होता तो त्यांना परत वापस करून टाकला आणि त्यांच्या मुलीचा विवाह पण त्यांच्यासोबत करून दिला, भगवान गोपाळकृष्णासोबत. आणि भगवान प्रभू श्रीराम आणि जांबुवंताची भेट म्हणजे प्रभू श्रीराम हे कृष्णाच्या रूपात होते. अशी ही पौराणिक, ऐतिहासिक आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल खूप शिकवणारी एक छान अशी गुफा. बोला नमः पार्वती पते हर 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 महादेव शंभो. तर आता तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो की गोपाळकृष्णांना म्हणजे भगवान कृष्णांना तो मणी पाहिजे का होता. कारण की भगवान गोपाळकृष्णावर तो मणी चोरल्याचा जो आरोप आला होता तो आरोप खोटा ठरवण्यासाठी भगवान गोपाळकृष्णांनी काय केलं की त्या मणीच्या शोधात निघाले. आणि त्यांना जेव्हा माहिती मिळाली की तो इथे आहे म्हणून त्यावेळेस गोपाळकृष्णांनी शोध घेतला आणि इकडे आले. आणि शोध घेऊन इथे आल्यावरती हे बघा अजून इथून पण गुफा आहे. सुपर्ब. याच्या मागे पण आहे, याला माहिती नाही
आणि याच्या मागे खाली गुफा आहे अजून. वा सुंदर. हां, तर इथे येऊन मग ते युद्ध वगैरे झालं आणि पुढच्या गोष्टी सगळ्या. तर आता आपण द्वारकाच्या रोडला लागलो मित्रांनो, आणि द्वारका आता आपल्याला राहिलेली आहे 95 किलोमीटर इथून. रस्त्यात खूप पवनचक्क्या आहेत. काल तर रात्री माधवपूर वगैरे त्या साईडला तर अजून छान होता. आता इकडे तरी त्यांनी अर्ध टॉवर बनवून वर पवनचक्की लावली आहे, पण तिकडे पूर्ण खालनापासून ते फोटो काढायसारखे म्हणजे स्पॉट्स होते. पण अंधार झाल्यामुळे थांबता आलं नाही आणि पाऊस असल्यामुळे तर नाहीच नाही. तुम्हाला जर व्हिडिओ माहिती नाही किती दाखवतोय, बट दिसत असेल व्हिडिओमध्ये तर खूप चांगली गोष्ट आहे. 1 मिनिट पाणी गेलं वाटतं. आय थिंक सो क्लिअर झालंय. येस, क्लिअर झालंय. जांबुवंताची गुफा पाहून खूप छान वाटलं, आणि अजूनपर्यंत ते डोक्यात फिरतंय. खाली गेलो आणि ती शांतता, तो अनुभव, सुपर्ब मजा आली, सुपर्ब. म्हणजे गोपाळकृष्णाच्या आणि जांबुवंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, प्रभू श्री रामाचा सहवास लाभलेले जांबुवंत आणि गोपाळकृष्णाचा सहवास लागलेले जांबुवंत जिथे राहायचे, ती जागा आपल्याला बघायला भेटली. त्यापेक्षा अजून काय दुसरं असेल. द्वारका सरळ, पोरबंदर आतमध्ये, खामाभालिया असं एक गाव आहे, ते राईट साईडला आहे. नंदी महाराज तर इतके दिसतात विचारू नका. पूर्ण गुजरातमध्ये घोग्याला उतरल्यापासून नुसते नंदीच नंदी दिसतात मला. म्हणजे या सौराष्ट्र भागामध्ये, बाकीच्या ठिकाणी तर नाही दिसले मला, बट सौराष्ट्र भागामध्ये अवश्य दिसले. आपण आता इकडे राहिलो होतो, ते मंदिर इकडेच आहे कुठेतरी. या मंदिरापासून आपण परत तिकडे गेलो होतो ना आत. तर द्वारकेला आलोय, पण ही आहे मूळ द्वारका. मूळ द्वारका म्हणजे काय? ज्यावेळेस मथुरेवरनं भगवान गोपाळकृष्ण निघाले आणि त्यांनी इकडे येऊन नवीन त्यांची स्थापना केली याची राजधानीची, ती ही मूळ द्वारका. म्हणजे भगवान गोपाळकृष्णाचं हे पहिलं राजधानी आहे. बघूया आता आपले प्रभू इथे येऊन गेले म्हटल्यावरती शूज कुठे काढायचे, इथेच की बाहेर की आत? मुख्य मंदिर आत आहे. चला जाऊया पटपट. शिखर दर्शनम सर्व पापनाशनम. सुंदर, प्राचीन, भव्य आणि दिव्य. आणि अशा ठिकाणी आपण आलं पाहिजे मित्रांनो. म्हणून मी सांगतो की कारमध्ये जर बसलेलो असतो तर मला ते दिसलं पण नसतं. म्हणून मला बाईक राईडच आवडते. भगवान मथुरेवरनं जेव्हा निघाले होते आणि मथुरेवरनं निघाल्यावरती इकडे का आले? कारण की मथुरेत असताना सारखे युद्ध होत राहायचे. देवाला शेवटी कंटाळा आला की मी एवढं सगळ्यांना हरवतो, सगळ्या गोष्टी, तरी कोणी ना कोणी परत येतच आहे. म्हणून लोकांना पण शांतता भेटावी म्हणून देव मथुरेवरनं जे निघालेत ते पहिला स्टॉप त्यांनी इथे गुजरातमध्ये या ठिकाणी येऊन घेतला. म्हणून हे मंदिर बनवलं आहे इथे. तेव्हापासून हे मंदिर आहे. गोपाळकृष्णांनी इथे महादेवाची स्थापना केली आणि इथेच त्यांची पूजा अर्चना केली. म्हणून इथे हे पहिलं एक असं मंदिर आहे की जिथे हरिहर सोबत आहेत. समोर हे सिद्धेश्वर महादेव जे आहेत. इथेच भगवान कृष्णांनी महादेवाची तपश्चर्या केली, पूजा केली. बघा मंदिर, सुंदर असं मंदिर. पार्वती पतये हर हर महादेव शंभो शंकरा. खूप छान असे. चला निघूया आता परत मुख्य द्वारकेला जायला. बोल द्वारिकाधीशनाथ महाराज की जय. तर सगळी तयारी झाली होती मित्रांनो.
मंदिरात जाण्याची. पण 1 वाजता मंदिर बंद होतं आणि आता 5 वाजता मंदिर उघडणार आहे. हे भैया इथे दही विकतात. त्यांना खूप आनंद झाला गाडीवर आलेलं बघून आणि त्यांचंही स्वप्न आहे बुलेट घ्यायचं. देव त्यांचंही स्वप्न पूर्ण करो. त्यांनी सांगितलं आता बेट द्वारकेला जाऊन या. तर मी आता आधी बेट द्वारकेला जातो आणि मग इकडे येईल परत. चलो मिलते. जय द्वारिकाधीश. चला आता आपल्याला काय शिवराजपूर बीच आणि पुढे जावं लागेल. उरलेल्या गोष्टी मी नंतर तुम्हाला परत दाखवतो. गोमती नदी समुद्राला मिळते. गोमती नदीचा संगम आहे. चला आपण जाऊया आता पुढे. पावसाच्या स्वागतासह आपण निघालेलो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाला. रोडची कंडिशन तुम्ही बघू शकता आणि त्यात पडणारा हा पाऊस एक प्रकारची परीक्षा आहे. नागेश्वर 13 किलोमीटर बाकी आहे. चला भेटूया तिथे पोहोचल्यावर. तर खूप छान दर्शन झाले नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे. पण इकडे व्यवस्था बिलकुल अपूर्ण आहे. गर्दी एक तर एवढी जास्ती गर्दी आहे. इकडे कोणाचा कोणाला मिळणे. एक सुद्धा सिक्युरिटीवाला इथे नाही आहे. बेकार कंडिशन आहे. पण जाऊ द्या. तुम्ही शिखर दर्शन घ्या. जसं की मी दरवेळेस सांगतो, शिखराचं दर्शन घेतल्यावरती देवाचं दर्शन होतं आणि सगळ्या पापातनं मुक्ती भेटते. आता आपल्याला इथून बेट द्वारकेसाठी पुढे जायचं आहे. बेट द्वारकेला जाऊया आता. आतमध्ये गर्दी आहे आणि एक असा जागा आहे जिथून मी तुम्हाला आत महादेवाचं दर्शन कॅमेरा थ्रू करू शकतो. हे बघा समोर. हे थोडा लेना कैमरा में थोड़ा नजदीक जाके. गर्दी बघू शकता तुम्ही. अगदी गर्दी इथे झालेली आहे. कारण द्वारकेला मंदिर बंद आहे सध्या 1 ते 5 म्हणून सगळेजण इकडे आले. लोकांचा उत्साह काही कमी होत नाही. महादेव. आता आपण गोपी तलाव बघायला चाललोय पुढे. गोपी तलाव इकडे आहे. जिथे सगळ्या गोपींनी स्वतःचं शरीर सोडून दिलं होतं आणि स्वतःच्या शरीराची माती बनवली होती. गोपी तलाव आता रस्त्यात लागेल आपल्याला. रस्त्यात थोडंच 5 किलोमीटर पुढे आल्यावर हा तलाव आहे. सध्या पावसामुळे पाणी फुल आहे. आता उन्हाळ्यात वगैरे आला तर तुम्हाला रिकामा भेटतो. याच्या आतली जी माती आहे हिला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आहे अशी मान्यता आहे. आणि इकडे सगळेजण त्या मातीचं चंदन म्हणून विकतात. आणि द्वारकेवरनं हे चंदन आणि मोरपीस अशा दोन्ही गोष्टी इथून घेऊन जाव्या अशी पण मान्यता आहे. हा तलाव तुम्ही बघितला. अजून समोर कृष्णाचे मंदिर आहेत. ज्याला वाटेल त्यांनी इथे मंदिर बनवून ठेवलेले आहेत. मुख्य फक्त इथे येऊन हा गोपी तलाव बघायचा. आणि गोपी तलाव बघून आता आपण चाललोय बेट द्वारकेकडे. इथून गोपीचंदन घेतलं. इथून गोपीचंदन घ्यावं अशी आख्यायिका आहे. आणि गोपीचंदन घेतलंय. आता आपण पुढे बेट द्वारकेकडे जाऊ. बेट द्वारका इधर ही है क्या? आगे सीधा. अच्छा, पेट्रोल पंप वगैरह है आगे? इधर नहीं है. इधर बहुत आगे आएगा. हाँ चलता है ना. बेट द्वारका में आया तो भी चलेगा. आएगा. मेरे रिक्शा में खत्म हो गया. पेट्रोल नहीं लेने का. काय नाही चले. चला जाऊया बेट द्वारकेला आपण. पेट्रोल खूप कमी राहिलं होतं मित्रांनो. पेट्रोल भरून घेऊया. इकडे परत 95.23 रेट आहे. 1001 रुपयाचं तर बसेल. अशी अपेक्षा आहे. बघूया किती बसतं आता. अरे भाई कर दिया. लॉक नहीं ऑटोमेटिक. हाँ
ऑटोमेटिक लॉक नहीं है क्या? पता नहीं चला। ठीक है, वो पोस्ट ले उससे। ठीक है ठीक है ठीक है, कर दे बंद। कपडा आहे सामने। खूप सुपर अशी हवा चालते या पुलावर। तुम्हाला आता दिसेल पूल पण एकदा परत येताना तुम्हाला वेगळा व्ह्यूनी दाखवेल। आणि खाली पाणी जर बघितलं ना बॉस, खूप खूप निळशार असं पाणी आहे। तर बेट द्वारकेत आल्यावर कळालं की आतमध्ये खूप मोठी लाईन आहे आणि 4:30ला मंदिर उघडणार आहे। 1-2-3 मिनिटच बाकी आहे। गाडी इथे पार्क केली आहे मंदिराजवळ, समोरच मंदिर आहे इकडे। दाबेली खातोय 2 आणि पुरी भाजी मागवली। लाईट करूया आणि पुढचे कुठे जायचं याच्यानंतर ते ठरवूया। चांगली आहे, संपवतो दर्शनाला भेटतो। 1 hour later. तर आतून दर्शन करून आलो। गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे सध्या इकडे आणि कंटिन्यू गर्दी येतच आहे। त्यामुळे आता चला निघूया। गर्दी आता वाढत चालली आहे। आपण आता इथून निघणार आहे सर। चलो भैया, गेलते, चलो बाय। तर आता इथून आपल्याला निघून जायचं आहे द्वारकेला। रस्त्यात शिवपूर बीच लागतो। इंस्टा आईडी चाहिए? इंस्टा आईडी 1 मिनट, यांना इंस्टा आईडी देतो मी। हमको कहाँ रहते हो आप? हम गोटा से आए हो क्या? अच्छा, हुए दर्शन हुए? अच्छे हुए दर्शन? अच्छा, अभी कहाँ जाओगे? अभी जूनागढ़ गिरनार पर्वत। वो रोपवे चालू है क्या, कुछ पता है? चालू है। रोपवे गिरनार का? हाँ चालू है क्या? क्योंकि परसों बंद था बारिश की वजह से। नहीं, चालू रहता है। हमारे दोस्त लोग गए थे वहाँ। नहीं, बारिश की वजह से बंद था ऐसा बोला है। लीजिए ना अभी हम जा रहे हैं। ट्रैवलर। पैदल चलते जाएंगे। ठीक है ट्रैवलर, 1 मिनिट। हाँ हम पैदल चलते जा रहे हैं। 9,900 इकडे पकड, माझ्याकडे पकडते। भाई प्यार देना वाला क्या? अच्छा, लाइक भी करना। फॉलो करो तुमने ये हमारे घर पर हमने ब्लॉग में ले लीजिए। जरूर आगे नहीं रही, ब्लॉग में ही चालू है आपका। लिखो LLER। जय द्वारिकाधीश। चला मिळते आहे। खूप छान वाटलं यांना भेटून। असे भरपूर ब्लॉगरना भरपूर फॉलोअर भेटत राहो आणि माझे भेटलेले डबल होत राहो। तुम्ही पण फॉलो करा, फॉलो करायला विसरू नका। आपली हिरकणी उभी आहे, हिरकणीकडे जाऊया आपण आता। तर आता आपण निघालोय द्वारकेकडे। रस्त्यामध्ये शिवराजपूर बीच आहे। जर जमलं तर तिकडे थांबूया, कारण की मला 3-4 जणांनी सांगितलं माधवपूर सारखाच बीच आहे। आपण रस्त्यात थांबलो होतो बघा काल, सेम तसाच बीच आहे। काही वेगळं असं स्पेशल असं काही नाही आहे। पण बघूया जर आपल्याला, कारण की लाईट पण कमी होतोय ना। इकडेच आपल्याला 2 तास लागून गेले बेट द्वारकेला। अजून तिकडच्या द्वारकेला आपल्याला 2 तास लागतील पूर्ण। त्यामुळे बघूया जसं पण होईल। तर सकाळी आपण आलो होतो इकडे 1 वाजता, मंदिर बंद झालेलं होतं। आता परत आपण द्वारकेमध्ये आलेलो आहे। आता आपण द्वारकेत जाऊन दर्शन करूया। 7 वाजलेले आहेत, 8-8:30 पर्यंत दर्शन करून आपण बाहेर येऊया आणि मग परत आपण पोरबंदरकडे निघूया। तुम्हाला सांगतो मी दर्शन वगैरे व्यवस्था कशी येते, तोपर्यंत तुम्ही द्वारका बघा। तर अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला दर्शनाला मंदिरात कॅमेरा घेऊन जाऊ शकलो नाही, कारण की मंदिरात कॅमेरा किंवा अन्य दुसऱ्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आहे। आणि लॉकर रूममध्ये सामान ठेवायलाही खूप गर्दी असल्यामुळे मी इकडे हे जे ताक विकतात
ज्यांची माझी ओळख झाली आहे, यांच्याकडे सामान मी इथे ठेवून तसंच दर्शनाला गेलो आणि साधारणतः दर्शनाला मला पूर्णतः 3 तास लागलेले मित्रांनो. 3 hours later. काली काली भैंस का धोला धोला दही ब्लैक बफेलो वेरी नाइट बटर मिल्क 5 लीटर मोकलाव मारा कलेजा. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. तर सकाळी आपण सगळ्यात पहिले आल्यावरती इथे गाडी पार्क केली होती बघा, पण तेव्हा मंदिर बंद होतं आपल्याला यांनी सांगितलं. आत्ता परत त्यांच्याकडून आपल्याला त्यांनी ताक पाजलं. पैसे देतोय तर घेतच नाहीये ते, उलट म्हणताय घरी जेवायला चला जेवायला चला. पण आता लेट होत आहे त्यामुळे आम्हाला लवकर घरी निघायचं आहे. पण त्यांच्याशी गप्पा मारून मजा आली. कधी पण द्वारकेमध्ये आले याला छाछ नाही म्हणत, हे प्युअर दहीच आहे, घट्ट दही एकदम. आणि गोपाळ कृष्णाचं सगळ्यात फेवरेट, द्वारकाधीश का सबसे फेवरेट दही माखन. माखन द्वारका आओ तो दही माखन घी पेट भर के खाओ. क्यों? भर के खाओ. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. चला हिरकणी रेडी आहे, आम्ही पण रेडी झालो, आता निघतो आणि भेटूया परत कालच्या जागेवर हरी मंदिरमध्ये. जय द्वारकाधीश. जाताना एक हॉटेल लागली आहे, कुठली व्रज आहे काही, काय नाव आहे, वासुदेव व्रज म्हणून हॉटेल आहे. तर या वासुदेव व्रज हॉटेलमध्ये थोडं काठियावाडी जेवण मागवलं आहे. एक ही बाजरीची भाकरी, खिचडी, दही तडका, लोणचं आणि सलाड. जेवण सुरू करूया. पुढच्या 40 मिनिटात उरलेले 50 किलोमीटर आपण कव्हर करू आणि एक साधारणतः 11पर्यंत ते 11:30 वाजेपर्यंत आपण रूमवर पोहोचून जाऊ. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये उद्या सकाळी. जय श्रीराम.